हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत देवासमोर आपण जो दिवा लावतो त्याची ज्योत कोणीकडे असावी आणि शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा का घालतात, हे असे खूप प्रश्न आहे आणि मला यूट्यूबवरतीही नाही तर असेही खूप विचारण्यात आलेले आहे। असं का करू नये, असं केल्याने काय होते, त्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे। माझ्या यूट्यूब परिवाराला एक विनंती करते की व्हिडिओ संपूर्ण बघत जा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जा। आणि हो, तुम्हाला असे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपले व्हिडिओ राईट संध्याकाळी 6:30ला आपला व्हिडिओ अपलोड होत असतो, तर असे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जे ऑल ऑप्शनचं सोबतच बेलचं बटन प्रेस करा आणि जे ऑल ऑप्शन येतं ते प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचं जे मी व्हिडिओ अपलोड करत असते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल, म्हणजे मी जे व्हिडिओ अपलोड करेल ते व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया। आजची अशी खूप छान उपयुक्त माहिती आहे, ती सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे, तर ती संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। श्री स्वामी समर्थ। आता पहिला प्रश्न असा आहे की देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये, तर त्याचं कारण असं आहे ती यमाची म्हणजे मृत्यूची दिशा आहे। यमाची पूजा केली जात नाही, फक्त दिवाळीत यम द्वितीयाला यमाचे पूजन केले जाते, तेव्हा आपण दक्षिणेला दिवा लावतो। आता दुसरा प्रश्न असा आहे की स्त्रियांनी तुळस का तोडू नये, तर त्याचं उत्तर असं आहे की तुळशी माता ही सौभाग्य देणारी आहे, ही सौभाग्य देणारी आहे म्हणून आपल्याला तुळस तोडायची नाही। तुळस आपल्याला म्हणजे स्त्रीने केव्हाही तुळस तोडू नये। ती तुळस आपल्याला तुळशीची पानं लागतात, तर ती पानं आपल्याला शक्यतो आपल्या घरातील मुलांकडनं किंवा आपल्या घरातील जो कोणी व्यक्ती म्हणजे माणूस असेल त्याकडून आपल्याला तोडून घ्यायची आहे। आणि तुळस आपल्याला रविवारी आणि एकादशीच्या दिवशी केव्हाच तोडायची नाही, कारण निर्जला एकादशीचं व्रत असतं म्हणून त्या दिवशी आपल्याला तुळस तोडायला जमणार नाही। आता समोरचा प्रश्न असा आहे की देवदेवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी का काढावी, तर त्याचं उत्तर असं आहे ब्रह्मरंध्राकडे निर्गुण ईश्वरी ऊर्जा आकृष्ट होते व ती ग्रहण करण्यासाठी टोपी आपल्याला काढावी लागते। आता चौथा प्रश्न असा आहे की शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा का घालावी, तर त्याचं कारण असं आहे की शिवसूत्र आहे महादेवाचे रुद्रगण पितृगण लिंगाच्या टोकाला तीर्थप्रसादासाठी बसलेले असतात, म्हणून त्यांना आपण अर्धीच प्रदक्षिणा घालत असतो। आता समोरचा प्रश्न असा आहे की एकाच घरात 2 शिवलिंगे 2 शाळीग्राम 2 सूर्यकांत 2 चक्रांक 3 देवी गणपती व 2 शंख पूजेस का पूजू नये, तर त्याचं उत्तर असं आहे मैत्रिणींनो, प्रत्येक गोष्टीत एक तत्व असते। मला सांगा, आई बाप 2 होऊ शकतात का नाही, एकच असतात। अद्वैताची पूजा करतात, अद्वैताची पूजा केली जात नाही, म्हणून आपल्या घरात कोणताही देव असो एकच असायला हवा। आता समोरचा प्रश्न असा आहे की गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा, रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत आपल्याला जपायला चालत नाही, तर त्याचं उत्तर असं आहे हा मंत्रराज आहे। ज्यांना मंत्रांना बीज असतात ते मंत्र सोहळ्यातच आपल्याला आसनावर बसून करायचे असतात, कारण चित्ताची एकाग्रता महत्त्वाची असते। रस्त्यातून जाता येता किंवा गाडी जपताना ती एकाग्रता आपल्याला साधता येत नाही,
व शरीर दोष येतो, अंतर्मुखता साधन नाही करता येत आपल्याला, त्यामुळे मंत्र जपाचे फळ आपल्याला मिळत नाही, म्हणून आपल्याला ते आसनावर बसून आणि देवासमोर बसूनच करायचे असतात. आता समोरचा प्रश्न असा आहे, शाळीग्राम पूजावयाचे ते सम पूजावेत, मात्र समामध्ये 2 का पूजू नये? त्याचं कारण असं आहे, शाळीग्राम हा स्वयंभू आहे. हे विष्णूचे प्रतीक आपण मानलेलं आहे व 2 पूजले तर कर्त्याला अद्वेग ग्लह प्राप्त होतो, म्हणून आपल्याला एकाच शाळीग्रामची पूजा करायची असते. आता समोरचा प्रश्न असा आहे की निरांजनात तूप व तेल कधीही एकत्र का घालू नये? तर आपण म्हणतो ना, तेल आणि तूप एकत्र करायचं नाही. तशा पद्धतीने त्याचं उत्तर मी तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये सांगणार आहे. तूप हे सत्व आणि तत्व व निर्गुण आहे व तेल हे रज तत्व व सगुण आहे, म्हणून हे दोन्ही एकत्र करता येत नाही. नाहीतर समतत्व वाढेल, राक्षसी संकटे येतील. म्हणून आपल्याला कधीही तेल आणि तूप एकत्र करायचं नाही. आणि जो आपण दिवा पेटवतो तोही सुद्धा तेलाचा दिवा तुपावर आणि तुपाचा दिवा तेलावर कधीही लावायचा नाही. आता समोरचा प्रश्न बघूया की देवदेवतांच्या मूर्तीची वा फोटोंची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर का करू नये? त्याचं उत्तर असं आहे, त्यांच्या तेजाच्या ज्या लहरी असतात किंवा जी स्पदने असतात ती समोर फेकली जातात, त्यामुळे शत्रुत्वाचा दोष येतो. म्हणून आपल्याला आपलं जे देवघर आहे त्या देवघरामध्ये कधीही आपल्याला आपल्या मूर्तींचं तोंड किंवा फोटोंचं तोंड, आपल्या देवांचं तोंड एकमेकांकडे बघत आहे असं आपल्याला ठेवायचे नाही आहे. तर समोरचा प्रश्न असा आहे, विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फूल मनुष्याने आपल्या मस्तकावर का ठेवू नये? तर त्याचं उत्तर असं आहे, फुले ही देवतांची पावित्र्यके आहे. विष्णू तत्व व चैतन्य त्या फुलात येते, ते शक्ती स्वरूप होते. ही शक्ती आपणास सहन होत नाही, म्हणून आपण ते फूल जे विष्णूंच्या मस्तकावरती वाहलेलं फूल असतं ते आपल्याला आपल्या मस्तकावर ठेवायचं नाही आहे. आता समोरचा प्रश्न असा आहे, शिव मंदिरात जहान सूर्य, मंदिरात शंख व देवी, मंदिरात बासरी का वाजू नये? तर त्याचं उत्तर असं आहे, शिवाचा तम भाव आहे व सांजेतून तमतत्वाचे स्वर उत्पन्न होतात, त्यामुळे शिवास विरक्ती येते. म्हणून सूर्य हा अग्नितत्वाचा आहे व शंखधनातही अग्नितत्वाचा आहे. दोन्हीही शक्ती एकरूप झाल्यावर रजकणाचे घर्षण होते, सूक्ष्म ज्वाळाची निर्मिती होते व त्यामुळे दाह निर्माण होतो. म्हणून देवी मंदिरात बासरी ही नाद पोकळी निर्माण करतो. शक्ती तत्व या नादात पोकळी राहत नाही, ती हिरण्यगर्भ आहे, ती प्रस्तुती वैराग्य आहे. आता समोरचा प्रश्न असा आहे की खूप जण म्हणतात एका माळेवर जप केला म्हणजे आम्ही 1-2 जप केला तर चालेल का? तर नाही, जपमाळ आपली शक्यतो आपली स्वतःची असावी, आपल्या पतीलाही द्यायची नाही. आणि ते जर जपत असतील तर त्यांनाही त्यांची स्वतःची एक घेऊन यायची. माळ तर काय 10-20 रुपयाची असते ना. तर आता जपमाळेबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. आपली जपमाळ म्हणजे समोरचा प्रश्न असा आहे, आपली जपमाळ व आसन कधीही दुसऱ्यास वापरण्यास का देऊ नये? तर त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगेन. त्यात आपल्या सेवेचा सात्विक लहरीचे बंधन झालेले असतात, म्हणजे बांधलेले असतात. ते दुसऱ्यास दिल्यास त्याला ते मिळते व आपल्याकडे त्या आसनावर आळस येतो. आपण म्हणतो ना एखाद्या वेळेस की मला पूजा करायला लागले की झोप येते, आळस येतो, मला करा वाटत नाही. तर हे त्याचे कारणं असतात. शक्यतो माळ आणि आसन आपापलं ठेवावं, एकमेकांचं वापरू नये. आता समोरचा प्रश्न असा आहे, देवाला नेहमी करंगळी शेजारी बोटाने गंध का लावावे? आता हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आता त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगेन. हातची बोटे ही त्या तत्वाशी निगडीत आहेत.
अंगठा आत्मा आहे, तर्जनी पितर आहेत, मध्यमा स्वतः अनामिका देव, करंगळी ऋषी म्हणून देव बोटानेच देवाला गंध लावावा। आता समोरचा प्रश्न असा आहे की समईत नेहमी 1, 3, 5, 7 अशा विषमवाती का असाव्यात आणि सम का असू नयेत? तर त्याचं उत्तर असं आहे, विषम तत्व हे सम आहे, त्यामुळे आपल्याकडे येणारे तम ते विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते। म्हणून आता समोरचा प्रश्न असा आहे, अंगावर फाटलेला कपडा कधीही का शिवू नये? कारण आपण म्हणतो ना, आपल्या या जो आजोबा आजी असे सांगतात ना की अंगावर आपण कपडा घातला आणि तो जर फुटला तर सांगतो की शिवू नको म्हणून, तर आपल्याला त्याने पितरांना दोष लागतो म्हणून आपल्याला तो शिवायचा नाही। आता उंबऱ्यावर बसून का शिवू नये? उंबरा हा त्याचं उत्तर असं आहे, उंबरा हा मुळात बसण्यासाठी नाही, ते सर्व तीर्थ बसतात। तिथे घराची सात्विक ऊर्जा स्तंभित असते, शिंकेने तिला व्यास येतो, त्यामुळे अपशगुन घडतो, म्हणून घडल्यास पाणी शिंपडावे। आता समोरचा प्रश्न, निजलेल्या माणसास का ओलांडून जाऊ नये? झोपलेला शव असतो म्हणजे शिव असतो, म्हणून मांजरांना प्रेत ओलांडू का देऊ नये? तर त्याचं उत्तर असं आहे, प्रेतच राहते म्हणजे पिशाच्च्या योनीत जाते, त्याला मोक्षप्राप्ती होत नाही। आता समोरचा प्रश्न बघूया की रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीद का आणू नयेत किंवा दुसऱ्यास का देऊ नयेत? याच्यात कर्णी तत्व आहे, आकर्षण क्रिया पटकन होते व बळी तत्व आहे, म्हणून सायंकाळी केर का काढू नये? लक्ष्मीला आवडत नाही, लक्ष्मी हळूहळू निघून जाते व अलक्ष्मीला आवडते। रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार करावा। त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, प्रेत जर दिसलं तर शव शिव म्हणून नमस्कार करावा नेहमी आपल्याला जर दिसलं तर। आता समोरचा प्रश्न असा आहे की कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न म्हणता येतो असे का म्हणावे? येणे घडते नाही तर कायमचे जाणे होते। म्हणून आता शेवटचा लास्ट प्रश्न आहे, तो खूप छान आहे, एका हाताने देवाला नमस्कार का करू नये? तर त्याचं उत्तर असं आहे, दश इंद्रियाचा नमस्कार महत्त्वाचा असतो, पंचतत्वाचा नाही। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद। मनापासून सर्वांना श्री स्वामी समर्थ।